आमेन. आता जो समय आहे प्रियांनो, तो अधिक प्रार्थनेचा समय आहे. का? कारण बायबल असं सांगतं आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. प्रार्थनेशिवाय काही घडू शकत नाही. माहिती तुम्हाला? नो प्रेयर नो मिरेकल. प्रार्थना नाही, चमत्कार नाही. प्रार्थना नाही तर देवाची उपस्थिती नाही. प्रार्थना नाही तर तुम्ही ते पाहू शकत नाही जे खरं देवाने तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. आमेन, आमेन. सगळ्यात पहिले हा विचार ठेवा की मी साधा मनुष्य नाही. आमेन. मी साधा मनुष्य नाही. मी कसा आहे? मी सुपर नॅचरल आहे. आमेन. मी एक अनोखा व्यक्ती आहे. आपला साधेपणा नाही आहे. म्हणजे कसा साधेपणा असावा माणसाचा. माणसाने साधं भोळं राहिलं, पण एवढं पण भोळं नाही की शैतानाच्या पेचात पडायचं. शैतान माझ्या जीवनाचा उपयोग करून घेईल असा मी साधा नाही. आमेन. समजतंय? हालेलुया. एफेसीकरास पत्र त्याचा पहिला अध्याय 3 वचन सर्वांना माहिती आहे आणि कोणीतरी वाचेल. आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. कुठले आशीर्वाद? स्वर्गातले. कोणाला दिलेत? सर्वांना माहिती आहे. किती जणांनी हे वचन घोषित करून आशीर्वाद प्राप्त करून घेतले? आमेन, आमेन. तर त्याने आपल्याला स्वर्गातील सर्व आशीर्वाद देऊन आशीर्वादित केले आहे. इफिस 2:6 वाचूया. आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या बरोबर उठवले व त्याच्या बरोबर स्वर्गात बसवले. नेक्स्ट. यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. काय दाखवावी? या सर्व गोष्टीपासून, या सर्व वचनापासून आपण वंचित असल्यामुळे त्रास होतो. आमेन. परत मागे जाऊया. आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याबरोबर उठवले गेले व त्याच्याबरोबर स्वर्गात बसवले गेले. तुम्ही विश्वास नाही करणार की मी जेव्हा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवते तेव्हा मी स्वर्गात उंच स्थानावर ख्रिस्ताबरोबर बसवला जातो. आमेन. आणि म्हणून प्रभूमध्ये आल्यानंतर काही स्वर्गीय अनुभव आपल्याला यायला लागतात. तुम्ही बिलीव्ह करता? आमेन, आमेन. नेक्स्ट. पुन्हा आपण जाऊया 1:3 मध्ये. आपल्या येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. आमेन. आशीर्वादित केले आहे, करणार आहे असं आहे का? पण तरी आज आपण आशीर्वादात नाही. किती लोकांना वाटतं की अजून तो फुलनेस माझ्या लाईफ मध्ये नाहीये, अजून काहीतरी ऊन पडलंय माझ्याकडे, काहीतरी ऊन आहे, असं किती जणांना वाटतं? मला तरी वाटतं बाबा अजून खूप काही बाकी आहे. आमेन, आमेन. खूप लोक त्यापासून उणे काय आहेत? वचन 18 आपण वाचूया. इफिस 1:18. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. कशाचा आत्मा द्यावा? ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा. आणि होशेमध्ये लिहिलंय ज्ञाना वाचून माझ्या लोकांचा. जोपर्यंत दैवी प्रकटीकरण आपल्यामध्ये येत नाही, तो
तोपर्यंत दैवी आशीर्वादांचा आपण अनुभव घेऊ शकत नाही. दैवी आशीर्वाद म्हणजे नुसतं गाडी घोडे पैसे नाही, खूप काही. आमेन. दैवी आशीर्वाद म्हणजे खूप काही. दैवी पण ज्ञाना वाचून आणि देवाच्या प्रकटीकरणा वाचून, देवाच्या आत्म्या वाचून आपल्याला प्रभूने आपल्यासाठी काय ठेवलंय हे कधीच समजू शकत नाही. आणि पौल तिथे म्हणतो, मी प्रार्थना करतो की माझ्या लोकांना ते ज्ञान मिळावं. म्हणजे काय करतो? मी प्रार्थना करतो की मंडळीला ते ज्ञान मिळावं. मी प्रार्थना करतो की मंडळी ह्या ज्ञाना वाचून अपूर्ण राहू नये. पौल इफिसमध्ये इतक्या प्रार्थना करतो की मी प्रार्थना करतो लोकांना हे ज्ञान मिळावं, मी प्रार्थना करतो लोकांना ते ज्ञान मिळावं. ज्ञान म्हातारं झाल्यावर ज्ञान नाही येत, ज्ञान देवाच्या वचनातून येतं. आमेन. देवाला कधीच वय मॅटर करत नाही बर का. कधी कधी धडा शिकवायचा राहिला ना, 2 वर्षाचा मुलगा पण कानाखाली वाजवल्यासारखं बोलून जातो. का? कशासाठी? मुलांचं मन जरा क्लिअर असतं, स्वच्छ असतं. बरोबर की नाही? नंबर 1. नंबर 2, देवाचं वचन आपल्याला वृद्धाहूनही शहाणं करतं. कुठं लिहिलंय असं? तुमच्या हातात काय? मग बोला ना, बायबल मध्ये लिहिलंय. मी थोडी माझं काही मनाचं सांगते तुम्हाला. सांगणार का? तुम्हाला काय माहिती? पारखता ना तुम्ही? पारखणं चुकीचं आहे. प्रेज गॉड. देवाचं वचन आपल्याला वृद्धाहूनही हुशार करतं असं खरोखर बायबल मध्ये लिहिलेलं आहे. आमेन. मला भेटलं तर मी देते, नाहीतर मग तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. स्तोत्रसंहिता 119:98. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैरांपेक्षाही अधिक सुज्ञ करतात. आमेन. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैरांपेक्षा अधिक सुज्ञ करतात, कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत. आता इधर थोडं वैरी आहे. माझ्या याच्यामध्ये चांगल्या ट्रान्सलेशन मध्ये असं लिहिलंय, तुझ्या आज्ञा मला वृद्धांपेक्षा अधिक बुद्धी देतात. आमेन. आमेन. तर देवाच्या राज्यात किती वृद्ध आणि किती एक्सपिरियन्स आहे त्याने काम नाही होत, देवाच्या ज्ञानाने काम होतं. तर रोज आपण परमेश्वराकडे म्हटलं पाहिजे, देवा मला तुझ्या ज्ञानाने चालव. कारण त्याचं ज्ञान आपल्याला सुज्ञ करतं, त्याचं ज्ञान आपल्याला सुज्ञपणा देतं. आमेन. त्याच्यासाठी आपल्याला देवा जवळ बसणं गरजेचं आहे, देवाशी नातं जोडणं गरजेचं आहे. आमेन. पुढे जाऊया. 1 कोरिंथ 2 अध्याय 10वं वचन. पण देवाने त्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो. आमेन. कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचा शोध घेतो. काय काम करतं ह्या गहन गोष्टी तुम्हाला सांगू. हा चॅप्टर आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत. मी अजून सुरुवात केलेली नाही. म्हणा शेजारच्याला, अजून सुरुवात झालेली नाही. पुन्हा जाऊया इफिस मध्ये चॅप्टर 5. इफिस 5:3-20 घेऊया आणि मग 5 घेऊया. जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक आणि कार्य करण्यात जो समज. एक शब्द घेऊया. जास्तीत जास्त. जास्तीत जास्त आपल्या मागण्यांच्या जागी बोलायचंय प्रार्थना. काय बोलायचंय? जास्तीत जास्त अर्थात आपल्या प्रार्थना. करता का हो प्रार्थना?
हो की नाही? तुमच्या यस मध्ये इतका दम होता की मला समजून गेलं तुम्ही किती प्रार्थना करता. म्हणा, वाचा. जास्तीत जास्त अर्थात आपल्या प्रार्थना किंवा कल्पना ह्या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे. आमेन, आमेन. स्टॉप. आपल्या प्रार्थना आणि आपल्या कल्पनाच्या पलीकडे देव कार्य करू शकतो. आमेन. तुम्ही काय प्रार्थना करता व तुम्ही काय कल्पना करता त्याच्याही पलीकडे देव कार्य करू शकतो. नेक्स्ट. कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक आणि कार्य करण्यास जो समर्थ आहे. अधिक आणि अधिक कार्य करण्यास जो समर्थ आहे त्याला मंडळीमध्ये व ख्रिस्त येशूच्या ठायी पिढ्यानपिढी युगानुयुग गौरव असो. आमेन, आमेन. आता त्याच्याच पुढे आपल्याला त्याची एक सुंदर किल्ली दिलेली आहे. वचन 5 त्याचं 19. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करत जा. आता आपण काय करतो? वचन 19 बोलू का? भांडणे, निंदा व सर्व जगिक गोष्टी संबंधी एकमेकांशी बोला. राईट? असंच लिहिलंय. आशीर्वाद पाहिजे स्वर्गाचा, कार्य आहे पृथ्वीचे. काही होईल का? म्हणजे तुमची कल्पना बिर्याणीची, बनवता तुम्ही खिचडी आणि म्हणता टेस्ट नाही आली. सुबोध भाषांतर आहे हे, बरोबर ना? स्तोत्रे, गीते. आता हा जो पौलस आहे हा काय खुळा माणूस नाहीये. प्रत्यक्षात प्रभूला पाहिलंय त्यांनी. शौल होता तो, छळ करायचा लोकांचा. ख्रिस्त त्याला आवडत नव्हता, त्याला ख्रिस्तावर विश्वास नव्हता. तो म्हणायचा खोटं बोलताय तुम्ही. 100दा त्यांनी त्याची साक्ष शास्त्रामध्ये लिहिली आहे. मी सांगतो कसं परिवर्तित झालो, मी सांगतो मी कसा बदललो, मी सांगतो देव मला कसा भेटला. नुसते तुम्हीच नाहीये की तुम्ही विरोध करत होते. आमेन. तर पौल पण होता तिथे आणि त्याच पौलाचं देवाने हृदय बदललंय. त्याच पौलाला परमेश्वराने बदललं आणि आज तो म्हणतोय जे तुम्हाला हवंय, ज्या प्रार्थना आणि कल्पना तुम्ही करताय त्याच्यासाठी तुम्हाला स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक संबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. म्हणजे काय म्हणून दाखवा? आता आपण सुंदर गीत गायलं. कोणतं गीत गायलं? ज्याला जे आठवतं ते सांगा. टोटल किती गीत गायले? थंडी वाजली का तुम्हाला? तुम्ही तरी सांगा. हा, सदा राजा. नेक्स्ट. हा, हालेलुया. हा, नेक्स्ट. एक गीत गायलं का? जैसे हिरनी पाणी के लिए. का बरं हरणाचं उदाहरण घेतलंय बायबल मध्ये? हरिण आणि पाणी ह्याच्यात आपला संबंध आहे. आणि
जेव्हा जेव्हा हरणी पाण्याजवळ असते तेव्हा तेव्हा तिचा शिकार होऊ शकत नाही. माहिती तुम्हाला हे? माहिती आहे का? तिला जो शिकारी आहे ना, तो पाणी पिऊ देतो. कळलं का काही? पाणी पवित्र आत्मा आहे. हरिण जर तुम्ही आहे तर तुमची जर पवित्र आत्मा बरोबर संगती आहे, तुमचं पवित्र आत्मा बरोबर नातं असलं, शैतानाची काय मजाल तुमच्या जीवनामध्ये काम करण्याची. शेजारी जरी असला ना सिंह, वाघ, शिकारी काही पण, तरी हरणी पाणी पीत असताना तो तिला धरत नाही. आमेन. आता कळलं का? वचनाच्या उलघाड्याने प्रकाश प्राप्त होतो आणि प्रकाशाने ज्ञान मिळते आणि ज्ञानाने तुम्ही वाचवले जाता. स्तोत्र, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायनवाद करा. माझ्याच्यात लिहिलेलं आहे, मी वाचते. जे कधी मागण्याचे स्तोत्र, गीते व आध्यात्मिक गाणी एकमेकांशी प्रभूविषयी बोला आणि मनातल्या मनात प्रभूची स्तुती करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने आपला देव आणि पिता ह्या प्रत्येक गोष्टीत नेहमी उपकार स्तुती करा. ह्या प्रत्येक गोष्टीत म्हणजे प्रत्येक परिस्थितीत त्याची उपकार स्तुती करा. आमेन. प्रार्थना करा आणि देवाला धन्यवाद द्या. हे चुकतं की आपण देवाच्या सानिध्यात बसत नाही. खूप मोठे आशीर्वाद प्रभूने आपल्यासाठी ठेवलेत. खूप मोठ्या गोष्टी परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये ठेवल्यात, पण आपण धार्मिकतेपासून पळून जाऊन जगिक गोष्टींच्या धूनमध्ये आहोत. प्रेयर नाही, देवाशी संवाद नाही, देवाशी नातं नाही. हे दोन गोष्टी पुरेशा आहेत. इफिस 1:3 की त्याने आपल्याला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केले. आपल्या मागण्याच्या पलीकडे, आपल्या इच्छेच्या पलीकडे देण्याचा त्याचा आत्मा, पवित्र आत्मा सगळं तयार ठेवलंय. मग का नाही मिळत? मग का ती गोष्ट आपल्या जीवनापर्यंत येत नाही? प्रेयर नाही करू वाटत. प्रार्थना बोर वाटतं तुम्हाला प्रार्थना करायला. 17 कारण आठवतात प्रार्थना न करण्याचे. हालेलुया. तर माझ्याशी परमेश्वर बोलला, मोर प्रेयर, अजून प्रार्थना. प्रार्थना वेडेपणा नाहीये. मी तर बोलले तुमचा वेडेपणा तुम्हाला काम येणार आहे. बोलले की नाही? तुमचा मूर्खपणा एक दिवशी तुम्हाला काम येईल. येशूवर विश्वास ठेवण्याचा मूर्खपणा काम येईल. प्रार्थना करणारा मूर्खपणा काम येईल. सेवेसाठी जीवन देणं हा मूर्खपणा तुम्हाला काम येणार आहे. देवाने शहाण्यांची निवड नाही केली, देवानी मूर्खांची निवड केली. देवाने आपली निवड केली. आता माझ्या प्रार्थना आणि माझ्या ज्या कल्पना आहेत परमेश्वराच्या राज्याप्रती, त्याच्यापेक्षा अधिक करण्याचं देवाकडे सामर्थ्य आहे. पण ते सामर्थ्य तेव्हाच कार्य करेल जेव्हा मी माझं जीवन प्रार्थनामय ठेवेल. आमेन. लिहिलंय नीतिमानांची प्रार्थना. बोला ना जोरात. याकोब 5 माहितीये नीतिमानाची. मी खूप नीतिमान आहे आणि मी प्रार्थनाच करत नाही तर काय कार्य घडेल? जर मी म्हणायला गेलं तर लोक नीतिमान झाली पण प्रार्थनाशील नाहीयेत, काय उपयोग?
किंवा काही लोक प्रार्थना करतायत पण नीतिमान नाहीयेत, तर काय उपयोग? कोणी कधीच परफेक्ट होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. परफेक्ट पूर्ण असा स्वर्गीय देव आहे. पण आपण प्रयत्न केला पाहिजे, आपण चांगलं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की आपण प्रभू सारखे होऊ तर शकत नाही, पण बायबल सांगतो व्हा. आमेन. मग प्रयत्न कशाला सोडायचा? पण आम्ही प्रयत्न सोडणार नाही. पास्टर जॉली बोलले, खूपदा आपण चुकलोय, मागं फिरलोय, पण तरी देव चांगला आहे आणि तो आजही तुमची वाट पाहतो. किती चांगला परमेश्वर आहे ना. नाही तर बायबल मध्ये उडाऊ पुत्राचं उदाहरणच दिलं नसतं की तो गेला, मजा मारली, ऐश्वर्याम सगळं उडून पिडून आणि मग डुकरांचं जेवण खाऊन मग आला. तरी पण देवाने, पित्याने, बापाने त्याला मिठी मारली. आणि असं नाही सांगत की त्याने हाक मारली, कोणी मुलाने हाक मारली, पप्पा पप्पा, असं काही नाही झालं. पित्याने पाहिलं, तो आला आहे. छोटा होता जरा. आमेन. पित्याने काय पाहिलं? तो आलाय. आणि कधी न कापलेलं कोकरू असं लिहिलेलं आहे, त्यांनी कापायला लावलं. आणि छोट्याला राग आला, माझ्या मित्रांसाठी तर कधी असं केलं नाही. हा सगळं उडून वगैरे आला आणि याच्यासाठी मेजवानी ठेवली. वरून सांगितलं की चांगले कपडे आण त्याला, मग सांगितलं त्याला अंगठीच आण, मग सांगितलं त्याला जोडे आण, चप्पल आण. सगळ्याचा मीनिंग आहे. आमेन. देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी 2026 मध्ये मी विश्वास ठेवते, प्रार्थनेच्या पलीकडे, कल्पनेच्या पलीकडे आशीर्वाद ठेवलेत. माझं काम आहे देवाजवळ राहून ते घेणं. माझं काम आहे परमेश्वराजवळ राहून ते घेणं. समजतंय? ऑलरेडी त्याने आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत. मी कधीच विचार नव्हता केला की हे असं काहीतरी बनल. आणि मी कधीच विचार नाही केला की आपण 3000 लोकांची आता चर्च बनवू. पण प्रार्थना होती आणि त्या दृष्टीने आपण चाललेलो आहोत. प्रार्थनामय जीवन ठेवा, कारण प्रार्थनेशिवाय काही होऊ शकत नाही. बघा, मी वाचते इफिस 1:18. देवाने आपल्याला पवित्र जनांमध्ये जे गौरवशाली संपत्तीचे वतन प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे. म्हणा पाचारण. त्यामुळे त्याने आपल्याला किती मोठी आशा देऊन ठेवली आहे त्याचे तुम्हाला अर्थात ज्ञान व्हावे म्हणून त्याने तुमचे अंतरचक्षु प्रकाशमान व्हावे यासाठी पौल म्हणतो, मी प्रार्थना करतो. याच्यात नाही लिहिलेलं. पौल काय म्हणतो? मी प्रार्थना करतो. जेवढं तुम्ही देवाच्या सानिध्यात बसाल तेवढं परमेश्वर सांगाल, हे करू नको, हे कर. प्रार्थना राहिली आहे म्हणून काम नाही होते. कुठं देवाशी नातं तुटलंय म्हणून काहीतरी तुटलंय. प्रार्थनेला ब्रेक येणं म्हणजे देवाला ब्रेक येणं. कसं तुमचं आणि देवाचं नातं तुम्ही क्लिअर ठेवू शकता, चांगलं ठेवू शकता? प्रेयरमुळे, प्रार्थनेमुळे. जीभ जड झाली तुमची, प्रार्थना होत नाही. काही लोक म्हणतात सुचतच नाही कशी प्रार्थना करायची, आणि तेच फोनवर तुम्हाला 3-3 तास काय सुचतो? स्वर्गीय स्थानात बसलेला व्यक्ती पृथ्वीवरच्या गोष्टी जर बोलल तर आशीर्वाद कसा येईल? येणार आहे का? आपल्याला स्वर्गीय स्थानाचे जर आशीर्वाद हवे आहेत, पृथ्वीचं वतन जर प्राप्त करून घ्यायचं आहे, तर आपल्याला स्वर्गीय देवाशी नातं जोडावं लागेल, स्वर्गीय परमेश्वराशी नातं जोडावं लागेल. ते नातं तुटता कामा नये. आमेन. आणि नातं जोडतं प्रार्थनेने.
आणि नातं स्ट्रॉंग होतं प्रार्थनेने, सामर्थ्य येतं प्रार्थनेने. आमेन. एक छोटीशी किल्ली मला तुम्हाला द्यायची आहे की जर सुचलं नाही तर काय सुचलं पाहिजे. जेव्हा मला हे समजलं तेव्हा खरोखर जीवन आशीर्वादित झालं. 1 करीन 2:9. हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्याने जे पाहिले नाही, म्हणा डोळ्याने जे पाहिले नाही, डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. आमेन. आमेन. असं काहीतरी तुमच्यासाठी ठेवलंय जे अजून तुम्हाला दिसत नाहीये. असं काहीतरी तुमच्यासाठी देवाने ठेवलंय जे अजून तुम्ही ऐकलेलं नाहीये. बिलीव्ह करा याच्यावर. असं काहीतरी आहे जे अजून उघडीस आलेलं नाहीये. ते त्याच्या प्रेम करणाऱ्या लोकांसाठी. देवाचं आणि आपलं नातं प्रेमाचं नातं पाहिजे. मी नेहमी म्हणते देवाचे हात नाही पाहिजे, देवाचं तोंड पाहिजे. आमेन. काय पाहिजे देवाचं? तोंड पाहणं म्हणजे उपस्थितीत राहणं. हात पाहणं म्हणजे फक्त दे, फक्त मागणं आणि मागत राहणं. पण चेहरा पाहणं म्हणजे त्याच्या प्रेमात पडणं. चेहरा पाहणं म्हणजे त्याच्या उपस्थितीमध्ये राहणं. मी अशी अपेक्षा करतो देवा की तुझ्या उपस्थितीत मी बसा. मी तुम्हाला सांगते जगातली सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे त्याच्या उपस्थितीत बसणं. बेस्ट त्याच्या प्रेझेन्स मध्ये बसणं. एकदा जर तुम्हाला ती लत लागली ना त्याचा चेहरा पाहण्याची, त्याचं 17दा बोलते मी, त्याच्या प्रेमात पडा. देवाच्या काय बघा तर चेहरा बघणं म्हणजे त्याच्या उपस्थितीत बसणं. मला तुम्हाला हे सांगायचंय, ग्रेट ब्लेसिंग तुमच्या प्रार्थनेच्या आणि तुमच्या कल्पनेच्या. कधी तुम्ही, काही लोकांनी तर कल्पना सोडून दिलाय की माझं काहीतरी चांगलं होईल असं. तुला ख्रिस्तामध्ये आशा आहे. लाजराला कबरेत गेला तरी आपण म्हणू शकतो की आशा उरली होती. त्यांना असं वाटलं, लाजराच्या बहिणींना, येशू बोलला तुझा भाऊ उठेल ना. तर त्या म्हणाला, ओ माहितीये तो उठेल, तो जेव्हा आम्ही स्वर्गरोहण पुनरुत्थान येईल तेव्हा तो उठेल. प्रभू म्हटला नाही, मी पुनरुत्थान आहे, मी तुझ्या समोर उभा आहे. तुला पुनरुत्थान यायची वाट नाही पाहावं लागणार आहे. ऑपरेशन होईल तेव्हा बरं होईल नाही, बरं करणारा तुझ्या समोर उभा आहे. खूप काही गोष्टी मेलेल्या अनुभवात असतील तरी तू आशा सोडू नको. तुझ्या कल्पनेच्या पलीकडे करणारं सामर्थ्य ख्रिस्तामध्ये आहे. मिसिंग काय? प्रेयर. चुकतं काय? देवाचं सानिध्य. पळतो कुठून आपण? सानिध्यापासून. एखादे मुलं शिकण्यासाठी आपल्या आई वडिलांच्या घरापासून लांब राहतात. मी संपवायवर आहे. आई वडिलांच्या घरापासून लांब राहतात, मम्मी पप्पा पासून लांब राहतात. तेव्हा त्यांना काही म्हणजे नाही का महिन्याचा खर्च म्हणून पाठवून दिला जातो. घे हे 10,000 रुपये, तुझं पीजीचं भर, तुझं टिफिनचे पैसे भर, टिफिन मध्ये मावशी जे देईल ते. समजतंय? पण जर तेच मुलं आई वडिलांच्या घरात राहता, त्यांना घरात जे बनतं ते मिळतं.
एखादी गोष्ट आवडली नाही तर ते सांगू शकता आज हे नाही पाहिजे, आज हे पाहिजे. बरोबर. तसं जेव्हा आपण प्रभूपासून लांब राहतो ना, कुछ अमाउंट ऑफ ब्लेसिंग मिळते. म्हणजे रोज का गुजारा. पण आपण रोज का गुजारा वाले लोक नाहीये, आहे का? आपण हक्काचे लोक आहोत. आपण स्वर्गीय स्थानातले हक्काचे लोक आहोत. हे जर आपल्याला कळालं तर किती बरं होईल की मी त्या गोष्टी डिझर्व करतो ज्या माझ्या बापाच्या घरात आहेत. आता काय तुझ्या बापाच्या घरात? शांती, आरोग्य, बरंच काही. खूप लोकांना शांती नाहीये. खूप पैसे असतील तुमच्या घरात, आमेन म्हणा. आता दुसऱ्याला पण आमेन म्हणायचं, पण शांतीच नाही. काय बोलले नाही? असं काही लोकांचं घडतं. चोर आला तर, चोरी करून गेला तर कुठंच ठेवायचं. काही लोक बायकांना सोनं घेत नाही. नाही नाही नाही, तुला सांभाळता येत नाही म्हणे. तर बाईनी निदान आपलं सोनं सांभाळू शकते एवढं तरी जरा मजबूत राहायचं. तुमच्यासाठी जे ठेवलंय ते अद्भुत आहे. प्रिय लोकांसाठी, देवावर प्रेम करणाऱ्यांसाठी. तुम्ही कानाने ऐकलं नाही, तुम्ही डोळ्याने पाहिलं नाही, असे आशीर्वाद ठेवले. पण ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी वचन 12, मानवी शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टीची संगती लावून सांगतो. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारू शकत नाही. स्वभावात मनुष्यचा स्वभाव, जगिक स्वभाव देवाच्या गोष्टी स्वीकारू शकत नाही. त्याला मूर्ख वाटतात. आता आत्मिक शब्द एक आहे आईची भाषा, जी तुम्ही आणि मी बोलते. आता मी म्हणते एक आहे पित्याची भाषा. सांगा. फादर टंग, ते आहेत आत्मिक शब्द. अन्य भाषा आत्मिक शब्द आहेत. पवित्र आत्मा ते तुम्हाला उलघडा देतो. पण स्वाभाविक वृत्तीच्या माणसाला देवाच्या आत्म्याच्या गोष्टी मूर्खतेच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्याची पारख आत्म्याद्वारे होते. आता तुम्ही स्वाभाविक लोक आहे का आत्मिक लोक आहे? कोणते लोक आहेत? म्हणून आत्म्यात प्रार्थना आणि अन्य भाषेत प्रार्थना, ह्या दोन्ही प्रार्थनेचा मेल असावा. आणि तेव्हा मी रेटा लावून हे शिकवलं की आईच्या भाषेत, आईच्या टंग मध्ये पण प्रेयर करायची आणि फादर टंग मध्ये पण प्रेयर करायची. म्हणा, मदर टंग, फादर टंग, प्रेयर टंग. छान आहे ना? म्हणा, मदर टंग, फादर टंग, प्रेयर टंग. हालेलुया. या गोष्टी रिव्हील करतात तुम्हाला. त्या गोष्टी रिव्हील करतात ज्या तुम्ही ऐकल्या नाही आणि तुम्ही पाहू शकत नाही. करून तर बघा हो तुम्ही. करून तर बघा. जे समजत नाही ते समजायला लागेल. ज्या गोष्टींचे दरवाजे बंद दिसतायत ते उघडे होतील. हालेलुया. मी तशीच करते. 4-4 तास टंग्स मध्ये जाते. आज सकाळी पण मला काही सुचत नव्हतं हाऊ टू प्रे. गुडघ्यावर आली आणि फादर टंग मध्ये प्रेयर केली. ती म्हणजे अन्य भाषा. आणि मला माहिती आहे मी काही न बोलता खूप काही घडलेलं आहे. कारण मागचं वचन असं सांगतं 12, आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला
कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. कृपेने दिले, कृपेचं दान आहे ते. अन्य भाषा हे कृपेचं दान आहे आणि ते आपल्याला कृपेने मिळालंय. 13 मी वाचते. ते मानवी ज्ञानाने शिकवलेले शब्द नाही आहेत. ते तुमच्या शाळेत शिकवलेले शब्द नाही आहे किंवा कोणाला कॉपी करून आलेले शब्द नाही आहेत. तर ते आत्म्याने शिकवलेले शब्द, आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टीची संगती लावून बोलले जाणारे शब्द आहेत. आणि शैतानाने याला लोकांच्या मनामध्ये दुर्भाव टाकून ह्याच्यापासून लांब ठेवलं. नाही तर मला सांगा, शास्त्रामध्ये आपण तो अध्याय फाडून टाकू ज्याच्यात लिहिलंय जो आत्म्यात बोलतो तो देवाशी बोलतो. तो अध्याय आपण फाडून टाकू दानिएलाचा, की एक हात असा भिंतीवर आला आणि त्याने काय लिहिलं होतं? ती भाषा सांगा. ते अरे नाही शब्द. मने मने तकेल आणि पुढे एक शब्द आहे उफार सीन समथिंग. ते लिहिलं. त्या राजाने त्याच्या राज्यातल्या सगळ्या शहाण्या लोकांना बोलवलं. सगळ्या बुद्धिमान लोकांना बोलवलं. जे हुशार होते, जे विद्या करणाऱ्या लोकांना बोलवलं. पण ते काय बोलले? आम्हाला हे समजत नाहीये. आणि राजाच्या दरबारात राजाचा प्रश्न न सोडवणं म्हणजे मृत्यूला तोंड देण्यासारखं आहे. घरी जा आणि ते शोधा तुम्ही. तिथं जे लिहिलं होतं ना तांत्रिकांना समजलं, ना तिथल्या विद्वानांना समजलं, कोणालाच ते समजलं नाही. काढलाय का अध्याय? वाचा. मांत्रिक 7. तो किंचाळात ओरडला, ज्योतिषांना आणि मांत्रिकांना बोलवा. बरोबर? वाचा आता. राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की मांत्रिक, खासदी व दैवज्ञ यांना घेऊन या. राजा त्या बाबेलच्या ज्ञानास म्हणाला, जो कोणी हा लेख वाचील व याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल. त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील 3 अधिपतीला एक होईल. मग राजाचे सर्व ज्ञानी पुरुष, म्हणा सर्व ज्ञानी पुरुष वाड्यात आले. आता अशी कोणती लँग्वेज आहे का ज्ञानी पुरुषांना समजणार नाही? या पृथ्वीवर जे आपण सगळे तज्ज्ञ आणू आणि ज्ञानी पुरुष आणू आणि त्यांना समजणार नाही असं कोणी आहे? एखादी भाषा समजणार नाही, पण असं काय लिहिलं होतं जे कोणाला समजलं नाही? मग राजाचे सर्व ज्ञानी पुरुष राजवाड्यात आले, पण त्यांना तो लेख वाचता येईना. आमेन. हा मोठा प्रूफ आहे आपल्यासाठी की तो कोणालाच समजत नव्हता. स्वाभाविक दृष्टीचे लोक आत्मिक गोष्टी समजू शकत नाही. आमेन. नेक्स्ट. व त्याचा अर्थ राजाला सांगता येईना. तेव्हा बेलशस्सर राजा फार चिंताक्रांत झाला, त्याची मुद्रा पालटली आणि त्याचे सरदार घाबरले. राजा व त्याचे सरदार यांचे शब्द ऐकून राणी भोजन गृहात आली. ती म्हणाली, महाराज चिरायू असा, आपल्या मनाची तळमळ होऊ देऊ नका. आपण आपली मुद्रा पालटू देऊ नका. पवित्र देवाचा आत्मा ज्यात आहे. आता म्हणा, पवित्र देवाचा आत्मा ज्याच्यात आहे, ज्याला ज्ञान आहे. लिहिले ना, देवाच्या ज्ञानासारखे ज्ञानही त्याच्या ठाई दिसून आले. कोणाच्या ठाई? दानिएलाच्या ठाई. आमेन. कसं काय दिसून आले? काय भारी काम करत होता तो 3दा देवाच्या सानिध्यात बसायचा. दानिएल 3दा प्रार्थनेत बसायचा. ज्या प्रार्थनेला तुम्ही खूप छोट समजलंय आणि लांब पळताय, ती प्रार्थना तुमच्यासाठी राजाचे दरवाजे उघडे करू शकते. कळलं?
ज्योतिष, मांत्रिक, खासदी, दैवी ज्ञान असणारे सगळे दॅनियला पुढे नम्म झाले, कारण त्या शब्दांचा अर्थ दॅनियलाने सांगितला. आत्म्याच्या गोष्टी आत्म्यात संगती लावून त्याने सांगितल्या. तुम्हाला काय वाटतं? त्याने त्याचा अर्थ सांगितला? देवाने त्याला सांगितलं हे असं लिहिलंय सांग. दॅनियलाला पण ते वाचता आलं नाही, पण आत्म्यात त्याला समजलं की माझ्या देवाला ह्याच्याशी काय बोलायचंय. आत्म्यात तुम्हाला समजल की या परिस्थितीशी कसं लढायचं आहे. आत्म्यात तुम्हाला समजल की आता मला कुठे आणि काय आणि कशी क्रिया करायची आहे. विश्वास ठेवता तुम्ही याच्यावर? आमेन, आमेन. प्रेयर, फादर टंग, मदर टंग. अजिबात लाजायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. कोणी कितीही काहीही बोलो. आमेन. मला विचारा, मोठे मोठे कामं पाहिलेत मी त्याद्वारे होताना, मोठे मोठे, आणि अजून जे मोठे येते ते तुम्ही पाहशाल. आमेन, आमेन. ज्याला नसेल त्याने देवाकडे मागून घ्यावी, कॉपी नाही करायची. सगळं कॉपी होईल, त्याचा आजारपण, त्याचं सगळंच तुमच्याकडे येईल. मग त्याची तो काय विचार करतो, थॉट काय त्या व्यक्तीचे, ते पण तुमच्याकडे येतील. मी एका ठिकाणी हे शिक्षण ऐकलं होतं. शेजारच्याला बोलताना ऐकायचं आणि वैसेच बोलणे का, चुकीचं आहे ते. जोवर देव देत नाही शांत बसायचं. आमेन. देवाचा आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला हवं नको ते शिकवून जाईल. गुप्त गोष्टी प्रकट करणारा आपला परमेश्वर आहे. गुप्त गोष्टींना रिव्हील करणारा आपला परमेश्वर आहे. आमेन. आपलं जीवन प्रार्थनामय जीवन ठेवा. देवाच्या सानिध्यात बसायला शिका. म्हणजे जे तुम्ही कानाने ऐकलं नाही, जे तुम्ही डोळ्यांनी पाहिलं नाही, ते तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर घडवून आणेल. तुम्ही विश्वास करता? नवीन वर्षात जाताना आत्म्याने बलवंत होऊन जा. नवीन वर्षात जाताना आत्म्याने कसे होऊन जा? नवीन वर्षात गेल्यावर सुरुवात नका करू, त्याच्या आधी स्वतःला प्रिपेअर करा. कारण ऑलरेडी इफिस 1:3 नुसार आशीर्वाद ठेवलेले आहे. ऑलरेडी ब्लेसिंग्स ठेवलेले आहेत. हव्यात का नाही? मला तर हवंय. मग ते आत्मिक असो, शारीरिक असो, मानसिक असो, कोणत्याही स्वरूपात असो, मला त्या हव्या आहेत. मी जर माझ्या बापाच्या घरात आहे तर मला त्या हव्यात. मी जर बापाच्या घरापासून लांब आहे तर पीजीचा खर्च फक्त येईल, चालेल का? टिफिनचा खर्च येईल, चालेल का? पित्या जवळ जा, म्हणजे जेवढं पित्याचं असेल त्या सर्वांवर तुमचा अधिकार असेल. हालेलुया, हालेलुया.